पावसाळ्यात गरमागरम चुलीवरती भाजलेला भुट्टा खायला सगळ्यांनाच आवडतं. पण आता सगळ्यांकडे तर चूल नसते. तर म्हणूनच आज मी मस्त असा गार्लिक फ्लेवरचा चटपटीत भुट्टा किंवा कणीस किंवा मका, तुम्ही काय म्हणताय हे मला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा. हे बनवणार आहोत. चवीला अप्रतिम लागतं, करायला अगदी सोपी आहे. संध्याकाळी चहासोबत चटपटीत काहीतरी खायचं असेल तर परफेक्ट ऑप्शन आहे. चला तर सुरुवात करूया. त्यासाठी मी छान असं स्वीट कॉर्न घेतलेला आहे आणि त्याचे 3 तुकडे करून घेतले आहे. तुम्ही 4ही करू शकता, जशी तुम्हाला साईज पाहिजे असेल त्याप्रमाणे. त्यानंतर जो समोरचा भाग असतो ना, तो कट करून घ्यायचा. त्याच्यामध्ये जास्त दाणे नसतात, त्याच्यामुळे मजा येत नाही. तर असे मी 3 भाग करून घेतले आणि आता याला उकळून घेणार आहे. मी थोडंसं मीठ घालून याला आपण उकळवून घेऊ. तर एक 6 ते 7 मिनिटं आपण याला उकळून घेतल्यानंतर आता हे छान उकळलेले आहे आणि याचा रंग पण असा छान ब्राईट झालेला आहे. आता आपल्याला हे काढून घ्यायचे आहे. आता याला मस्त असा फ्लेवर द्यायचा आहे. मी म्हटलं ना, अगदी करायला सोपं आहे. 10 मिनिटात ही रेसिपी तयार होते. आता कढईमध्ये थोडंसं बटर घ्यायचं. 1 चमचा बटर घेऊन थोडंसं तेल घातलं, अर्धा चमचा, म्हणजे बटर जळू नये. आणि यामध्ये 1.5 टेबलस्पून इतकं लसूण घातलं आहे. तर बारीक छान चिरून घ्यायचा किंवा तुम्ही बारीक क्रश करून घेऊ शकता. असा लसूण घातला, तो 1 मिनिट परतवून घेतल्यानंतर किंवा त्याचा थोडासा कच्चेपणा जातपर्यंत त्याला परतवून घ्यायचं आणि त्यानंतर हे उकडलेले कॉर्न यामध्ये घालायचे आहे. आता इथे आपण हे जसे कट करून घेतले आहे, तुम्ही याला जे दाणे काढून करू शकतो ना, म्हणजे दाणे काढायचे आणि ते पण फ्राय करू शकतो याच पद्धतीने. आता हा भुट्टा किंवा हा जो कणीस आहे तो यामध्ये छान असा परतवून घ्यायचा आणि 5 ते 6 मिनिटं या बटरमध्ये याला छान परतवून घ्यायचं. त्यानंतर वरून चवीपुरतं मीठ घालायचं. आपण उकळताना पण मीठ घातलं आहे, तरी थोड्याशा मिठाची गरज असते किंवा तुम्ही टेस्ट करून बघू शकता. त्यानंतर थोडंसं चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनो घालायचं आहे. आज माझ्याकडे ऑरेगॅनो नव्हतं, तर तुम्ही ऑरेगॅनो असेल तर ऑरेगॅनो घाला किंवा मिक्स्ड हर्ब किंवा पिझ्झा सीझनिंग जे असतं ते घालू शकता. तर चिली फ्लेक्स आणि थोडंसं तिखट पण मी इथे घातलेलं आहे. मस्त असा लिंबाचा रस घालायचा आहे आणि वरून थोडी कोथिंबीर घालून मस्त त्याला अजून 1-2 मिनिटं परतवून घ्यायचं आहे. तर झटपट आणि संध्याकाळी चहासोबत खाण्यासाठी आपले हे चटपटीत कॉर्न तयार आहे. इथे महत्वाची टिप म्हणजे जेव्हा सुरुवातीला आपण याला उकळवतो त्याला त्याला चांगलं उकळवायचं आहे. म्हणजे 5 ते 6 मिनिटं किंवा जास्तीत जास्त 10 मिनिटं याला छान उकळवा, म्हणजे जे कॉर्न आहे ते छान बॉईल होईल आणि त्यानंतर या बटरमध्ये आणि या गार्लिकमध्ये मस्त टेस्ट येण्यासाठी 5 मिनिटं याला छान उकळवून घ्यायचं, सॉरी, परतवून घ्यायचं आहे. त्यामुळे याचा पूर्ण जो फ्लेवर आहे तो या कॉर्नला येतो. तर अगदी साधी सोपी पण भरपूर टिप्स सोबत ही रेसिपी मी शेअर केली आहे. कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.